नक्कीच आता होणारा जोरदार सामना, धमाकेदार सामना, अंश विहा सोमजाई विरुद्ध सोमजाई वॉरियर्स. नक्कीच श्रीवर्धनच्या ग्रामदेवतेचं नाव दोन्ही संघाच्या नावात आपल्याला दिसणार आहे. पाहूया. अंश विहा सोमजाई या संघाकडनं सलामीचे फलंदाज मैदानात दाखल झाले तर तुषार आणि परेश आणि तुषार गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे तमीम उंडरे. तमीम पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. नक्कीच पहिलाच चेंडू फेकण्यासाठी सज्ज तुषार. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आणि सुंदर त्या टॅप खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, परंतु 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्या आपल्या संघाचं खातं ओपन होत आहे. तुषार पुन्हा एकदा टॅप चेंडू होता. धावबाद होतील का? परंतु नाही, एक धाव निश्चितच मिळेल या चेंडूवर. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 चेंडू आणि 3 धावा. आणि आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. धावबाद होतील का? परेश पंच नक्कीच निर्णय देतील. नॉटआउटचा निर्णय पंचांकडनं येतोय. 1 धाव नक्कीच जमा होते अंश व्रिहा सोमजाई या संघाच्या खात्यात. नक्कीच प्रतीक दिवेकर आणि अजिंक्य पाटील यांचा हा संघ आपण पाहतोय. आणि आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण बाबू असेल तिथे. पुन्हा एकदा पाहूया. परेश आपल्या कर्णधाराने आपल्यावर विश्वास दाखवलाय. परेशला सलामीचा फलंदाज म्हणून पाचारण केलंय. पाहूया परेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आणि आता मात्र निर्धाव चेंडू येतोय. कोणतीही धाव या चेंडूवर येत नाहीये. कोणतंही नुकसान या चेंडूवर होत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि चौथा चेंडू मात्र निर्धाव. सुरेख फटका. तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण. सिद्धू स्वतः कर्णधार, संघाचा सरसेनापती, संघ नायक, कॅप्टन, कर्णधार. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे 6 धावा. पाहूया गोलंदाजी करण्यासाठी कोणावर विश्वास ठेवतायत संघा नायक. आणि गोलंदाजी मार्फत आले ते म्हणजे हरीश चिकाटी उर्फ आझाद. आझाद या नावाने प्रसिद्ध खेळाडू असलेला खेळाडू. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. नक्कीच या खेळाडूची एक ओळख आहे. ज्या वेळेला चेंडू नवीन असतो, नवीन चेंडू फेकण्यासाठी या गोलंदाजाला पाचारण केलं जातं. परंतु आज आपण याला दुसऱ्या क्रमांकाची गोलंदाजी करताना पाहतोय. 2 नंबरची म्हणा किंवा दुसऱ्या क्रमांकाची म्हणा. पुन्हा एकदा परेश सामना करतील आझादच्या गोलंदाजीचा. आझाद तयार. आणि आता मात्र आउट ऑफ द बॉक्स खेळतोय फलंदाज. बाद होतोय. मोठा झटका लागतोय. पहिल्याच चेंडूवर गडी बाद होतोय. एक सफल गोलंदाज म्हणायला हरकत नाही हरीश. आणि आता मात्र फलंदाजी करण्यासाठी आले ते संघाचा स्वतः कर्णधार, संघ नायक, कॅप्टन रिहान शेख. फलंदाजी करण्यासाठी सज्ज रिहान शेख, स्वतः कॅप्टन, स्वतः कर्णधार. रिहान पाहूया सामना करतील आझादच्या गोलंदाजीचा. आणि आता मात्र एकेरी धावेने आपलं खातं खोलतोय तो म्हणजे रिहान. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे
7 धावा, 2 चेंडू 7 धावा. तीन चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. पाहूया 3 चेंडू मध्ये काय घडेल, काय बिघडेल. या 3 चेंडू नंतर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 8 धावा. आणि आता मात्र पंच निर्णय देतील. आमचे पंच बनले शाहरुख खान. स्वैर चेंडू घोषित करतायत. एक अतिरिक्त धाव जमावते अंश विहा या संघाच्या खात्यात. तरी अंश विहा सोमजाई या संघाच्या खात्यात. नक्कीच उद्याच्या दिवसात जर आपण पाहिलं तर याच संघ मालकाचे प्रतीक दिवेकर आणि अजिंक्य पाटील या A1 जोडीचा आणखीन एक सोमजाई नावाचा संघ आपल्याला विलेज फॉर्मॅट मध्ये सुद्धा खेळताना पाहायला मिळेल. आणि त्या मॅच मध्ये सुंदर टी शर्ट सुद्धा त्या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतील. सलामीचा फलंदाज तुषार मात्र बाद होतोय. मोठा झटका लागतोय. अजूनही मोठे फटके येऊ देत नाहीयेत. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी, सुंदर ताळमेळ जमलाय. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी म्हणजे स्वप्नील. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. दहा धावसंख्या डबल फिगर मध्ये 10 धावा. शेवटचा चेंडू बाकी. आझाद याचा हलक्यातने खेळून काढलाय. 1 धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीने 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे डबल 1 11 धावा फकवायला लागलेत. तिसरी गोलंदाजी करण्यासाठी कोण येतंय पाहूया. नक्कीच स्वतः कर्णधार आलाय गोलंदाजी करण्यासाठी. नक्कीच आपल्या गोलंदाजीची छाप पहिल्या 3 सत्रात आपण पाहिलं. पहिल्या 3 पर्वात जर आपण पाहिलं तर तिन्ही पर्वात सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला खेळाडू आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी आलाय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कशा प्रकारे फलंदाजाला आपल्या तालावर नाचवेल. नक्कीच जर म्हणायचं झालं हितेश तर 1 बाटली आणि 2 ग्लास आणि सिद्धूची गोलंदाजी फर्स्ट क्लास. सर चेंडू घोषित करतायत. आणि आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. परंतु 1 धाव मिळेल. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. या एका धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 धावा. नक्कीच क्रिकेटमध्ये 13 हा अंक अशुभ मानला जातो. परंतु कोणासाठी अशुभ ठरतोय पाहूया. आणि अशुभ ठरलाय तो म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी म्हणजे सोमजाई वॉरियर्स या संघासाठी. एक अतिरिक्त धाव जमावते अंश विहा सोमजाई या संघाच्या खात्यात. पुन्हा एकदा पाहूया. फुलटॉस चेंडू तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. विषाद असेल तिथे एका संघाकडनं दोघेही खेळताना आपण पाहतो. बंटी आणि विषाद थोडस गच्चा क्षेत्ररक्षण केलं होतं बंटी याने. परंतु तेवढं सुंदर कमबॅक केलं ते म्हणजे विषाद याने. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा आपल्याला पाहायला मिळाला. गडी मात्र बाद झालाय. मोठा झटका लागलाय. 1+ विकेट असा पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. आणि आमच्या स्कोररने तो नोंद देखील केलाय. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 धावा. आता मात्र फलंदाजीसाठी तो म्हणजे श्रेयस. नक्कीच कर्णधाराने आपल्यावर विश्वास ठेवून सर्वाधिक बोली लावून आपल्याला आपल्या संघात दाखल केलंय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत श्रेयस आपल्या संघासाठी. नक्कीच ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव निश्चितच मिळेल या चेंडूवर. आता मात्र श्रेयसला काहीतरी करावं लागेल. फटकेबाजी करावी लागेल. अजूनही एकही चेंडू बाउंड्री लाईन पार केलेला नाही आहे या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा पाहूया श्रेयस तो चेंडू पार करेल का. वंडीचा इशारा येतोय. एका धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 धावा. 4 चेंडू आणि 17. शेवटचे 2 चेंडू बाकी. सिद्धू आणि आता मात्र सुंदर फलंदाजी, सुंदर फटकेबाजी. चौकार येतोय रिहान शेखच्या बॅट मधून.
पहिला चौकार येतो या इनिंग मध्ये. संघाची धावसंख्या अशुभ अंकावर शुभ अंकावर पोहोचताना आणि आता मात्र एक धाव निश्चितच वाचवली आपल्या संघासाठी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे 22 धावा. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी आले ते म्हणजे बंटी. पंकज उर्फ बंटी या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. रिहान शेख आणि आता मात्र स्वैर चेंडू घोषित करतायत पण एक अतिरिक्त धाव जमा होते ती म्हणजे अंश विहा सोमजाई संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 आणि आता मात्र सुरेख फटका आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देतोय. चौकार येतोय. सुंदर फलंदाजी सुंदर फटकेबाजी स्वतः करणार रिहान शेख याच्या बॅट मधून. पूर्णपणे पहिल्याच चेंडू पासून जर पाहिलं तर समाचार घ्यायला सुरुवात केली आहे बंटी याची. पुन्हा एकदा सुरेख फटका तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण. झेल मात्र ड्रॉप झाला परंतु क्षेत्ररक्षण सुंदर केलं होतं. 3 धावा रोखल्यात आपल्या संघासाठी आणि आता मात्र श्रेयस आलाय फलंदाजी करण्यासाठी. नक्कीच बंटी आणि श्रेयस या दोघांना आपण एकाच संघात खेळताना पाहतो. एकाच संघासाठी गोलंदाजी करताना पाहतो. एकाच संघासाठी फलंदाजी करताना पाहतो. 28 आणि आता मात्र एकमेकांच्या समोर उभे आहेत. एकमेकांच्या विरुद्ध उभे आहेत. स्वैर चेंडू घोषित करतायत पंच. नक्कीच क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर सुंदर गोलंदाजी या बंटीच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिली होती. सुंदर क्षेत्ररक्षण आझाद असेल त्या ठिकाणी. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 30 धावांवर. म्हणजे तब्बल 3 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्या तर बंटी याने. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय स्वतः कर्णधार सिद्धू. आणि सुरेख फटका सुरेख फटकेबाजी चालू आहे मैदानात. नक्कीच आपल्यावर जो विश्वास ठेवला आपल्याला संघ नायक केलं त्या विश्वासाला सार्थ ठरवतायत. त्या विश्वासावर खरे उतरतायत रिहान शेख. आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. पुन्हा एकदा चौथा चौकार. सुंदर फलंदाजी सुंदर फटकेबाजी. काय खाऊन आलाय काय माहिती नाही. कोणाचा राग करतोय काय माहिती नाही. मला वाटतं दुपारच्या सत्रात गर्लफ्रेंड जवळ भांडण केलेलं दिसतंय तर रियान याने आणि तोच राग आता बंटीवर काढतायत. आणि पुन्हा एकदा सुरेख फटका. नक्कीच हा शॉट हा फटका रियानचा नाहीये परंतु त्या पद्धतीचा फटका खेळून काढलाय. 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या म्हणजे संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 40. नक्कीच आपण जर पाहिलं तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 22 धावा आणि शेवटच्या षटकात जर आपण विचार केला तर तब्बल 18 धावा ठोकल्यात. सुंदर फलंदाजी सुंदर फटकेबाजी रिहान शेख यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. कर्णधाराच्या नावाला साजेशी फलंदाजी पाहायला मिळाली. आपला संघ नक्कीच विजयापर्यंत जाईल याची पुरेपूर खात्री घेऊन मैदानात उतरतील रिहान शेख. नक्कीच 4 नक्कीच आतापर्यंत जर स्पर्धेचा विचार केला तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या कुटणारा खेळाडू रिहान शेख. तब्बल 24 धावा कुठल्यात. सुंदर फलंदाजी मित्रांनो. टाळ्या झाल्या पाहिजे त्या फलंदाजासाठी. वैयक्तिक 24 धावा कुठल्यात. नक्कीच आपण जर विचार केला तर पूर्ण संघाला देखील 4 षटकात 24 धावा होणे मुश्किल होतं. त्याच वेळेला रिहान शेख यांनी स्वतः एकट्यानं 24 धावा कुठल्यात. कर्णधार पदाला साजेशी भूमिका साकारताना रिहान शेख. पहिल्या 2 षटकाचा जर विचार केला तर आपला संघ थोडासा अडचणीत होता. थोडासा बॅकफुटला होता परंतु नंतरच्या 2 षटकात येऊन सुंदर फलंदाजी सुंदर फटकेबाजी केली रिहान याने आणि आपल्या संघाला सर्वाधिक धावसंख्येचा उच्चांक गाठला.
तब्बल 40 धावा कुठल्या जिंकण्यासाठी 41 धावांचं आव्हान ठेवलंय. पाहूया 41 धावा पूर्ण करतील का सलामीचे फलंदाज मैदानात दाखल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजीसाठी आलेत तमीम आणि सुचित कदम. नक्कीच इथे असलेल्या बहुतेक कॉमेंटेटरच्या तोंडावर सुचित हे नाव लवकर येत नाही, कारण की थोडीशी वेगळी ओळख त्यांची पूर्ण श्रीवर्धन तालुक्यात निर्माण त्यांनी केलेली आहे. सुचित कदम आणि गोलंदाजीसाठी कोण आलाय? गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे स्वप्नील. स्वप्नीलवर विश्वास दाखवलाय. पॉवर प्लेचा शतक हाताळण्यासाठी स्वप्नील आलाय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. आपल्या फिरकीची जादू दाखवतील का स्वप्नील? गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतायत. पहिलाच चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सोनिया, पहिला चेंडू मात्र निर्धाव येतोय. पुन्हा एकदा पाहूया स्वप्नील. एका धावेने आपल्या संघाचं खातं खोलता येतं. तमीम, फलंदाजी करण्यासाठी आले ते म्हणजे सुचित कदम. तब्बल 3 वर्षांनी या मैदानात फलंदाजी करतायत सुचित कदम. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतील, कशा प्रकारे फटकेबाजी करतील, या संधीचं सोनं करतील का? आणि आता मात्र स्वैर चेंडू घोषित करतायत पंच. एक ऍडिशनल धाव जोडली जाते, ती म्हणजे धावसंख्येत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 2 धावा. स्वप्नील, पाहूया फिरकीचा जादूगार स्वप्नील कशा प्रकारे गोलंदाजी करेल. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला स्वप्नीलच्या माध्यमातून. सुंदर फटका, सुरेख फटका, देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार येतोय, समाचार घेतलाय. चौकाराच्या साहाय्याने आपलं खातं खोलतोय. तब्बल 3 वर्षानंतर सुचित कदम. या 4 धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 धावा. बरोबर आहे, 4 चेंडू 6 धावा. अप्रतिम चेंडू. स्वप्नीलाचा चौकार खाल्ल्याच्या नंतर सुंदर कमबॅक करताना दिसताय. तो 5 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी. या एका चेंडूवर आपला चौकार ठोकावा लागेल. तब्बल 10च्या सरासरीने आपला खेळावं लागेल. पुन्हा एकदा सुरेख फटका, सुचित कदमच्या बॅट मधून येतोय चौकार. या चौकाराच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 धावा. गोलंदाजीसाठी आले ते म्हणजे परेश. पाहूया परेश कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. परेश पाटील पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतील. चला जास्त वेळ नाही घ्यायचा. चला पंच, चला अजून आपल्याला भरपूर मॅच खेळायचे. प्लीज फास्ट घ्यायचा आहे. पुन्हा एकदा पाहूया. आणि आता मात्र स्वैर चेंडू घोषित करतायत पंच. एक अतिरिक्त धाव जमा होते. पंच 2 धावा. थँक्यू. 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 धावा.
आणि आता मात्र स्वैर चेंडू घोषित करतायत. दिशा भरकटताना दिसतोय गोलंदाज परेश. पुन्हा एकदा पाहूया. आणि गच्चा क्षेत्ररक्षक कोण आहे तिथे? सोन्या. चला जास्त वेळ नाही घ्यायचा. रिहान प्लीज मी आपल्याला विनंती करतो. आणि आता मात्र चेंडू निर्धाव जातोय. कोणतीही धाव या चेंडूवर येत नाहीये. कोणतंही नुकसान या चेंडूवर होत नाहीये. परेश पाहूया गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. थोडासा का होईना सूर गवसलाय परेशाला. टॅप पैसा चेंडू खेळून काढलाय. आणि आता मात्र आउट ऑफ द बॉक्स होतोय. फलंदाज बाद होतोय. मोठा झटका लागतोय. फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे हरीश. सुंदर फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण श्रेयस असेल तिथे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे 17 धावा. आणि आता मात्र फटका फसलाय आझाद याचा. 1 धाव मिळेल डीच्या स्वरूपात. गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधार रिहान शेख आलाय. सुरेख चेंडू. सुचित कदम. सुचित कदम माघारी परततोय. आणि आता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे सिद्धू. नाम है सिद्धू. नक्कीच आता हितेश आता जे दोन्ही फलंदाज मैदानात आहेत त्यांची मैत्री खूप वेगळी आहे. पुन्हा एकदा सोयर चेंडू.
सुरेख चेंडू वळवला. एक तेरी तर एक मेरी. अप्रतिम गोलंदाजी. कर्णधार पदाला साजेशी गोलंदाजी, कर्णधार पदाला साजेशी फलंदाजी सुद्धा आपण पाहिली. तोच रिहान शेख गोलंदाजी करतोय आणि आता मात्र सुंदर फलंदाजी, सुंदर फटका पाहायला मिळाला सिद्धू याचा. चेंडू संपलेत. रिहान तुला अजून टाकायचे तर नेक्स्ट मॅच मध्ये टाक. वीस धावांची आवश्यकता. 5 चेंडू 20 म्हणजे 5 चेंडू मध्ये 5 चौकार ठोकावे लागतील आणि फलंदाजी साठी आले तो म्हणजे बाबू. बाबू बॅक टू द पवेलियन. सुंदर फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना अंश विहा सोमजा ह्या संघ. आउट ऑफ द बॉक्स खेळतोय फलंदाज मात्र बाद होतोय.